नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय हालचालींना वेग आलाय। निवडणुकीमध्ये पारदर्शकता आणि बोगस मतदान रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे। नागपूर शहरामध्ये तब्बल 95,000 दुबार मतदार हे आढळून आलेले आहेत। यावरती तोडगा काढण्यासाठी आयोगाकडून एक स्वतंत्र यादी ही मनपाला प्राप्त झाली आहे। त्यानंतर नागपूर पालिकेने विशेष वॉर रूमच्या माध्यमातून त्या यादीतील प्रत्येक एंट्रीची सखोल छाननी केली आहे। दुबार मतदारांच्या प्रश्नावरती राज्य निवडणूक आयोग आणि महानगरपालिकांच्या पातळीवरती नेमकं काय सुरू आहे, दुबार मतदार शोधण्यासाठी महानगरपालिका काय करते याबाबतचा एबीपी माझाचा एक्सक्लुझिव्ह रियालिटी चेक आपण पाहूयात। सध्या आपण नागपूर महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाच्या वॉर रूममध्ये आहोत आणि या ठिकाणी एवढे सगळे जे कर्मचारी आहेत वॉर रूममधील प्रत्येक कर्मचारी रोज दुबार मतदारांना शोधण्याचं काम करत आहेत। नागपूर महानगरपालिकेमध्ये जवळपास 95,000 दुबार मतदारांची यादी जी आहे ती सोपवण्यात आलेली आहे आणि त्या 95,000 मतदारांना शोधण्याचं काम हे सर्व जे कर्मचारी आहेत या ठिकाणी करत आहेत। कशा पद्धतीने दुबार मतदार शोधले जात आहेत? आम्ही नाव आणि वार्डनुसार शोधतोय। वार्डमध्ये जसं नाव आहे, वार्ड नंबर 6 मध्ये आहे प्रकाश भीमराव माटे, हे यांचं नाव आहे। प्रभाग क्रमांक 6 मध्ये आणि प्रभाग क्रमांक 7 असे दोन ठिकाणी त्यांनी दुबार मतदान दाखवत आहे याच्यामध्ये लिस्ट। हे जे प्रकाश माटे आहेत त्यांचा दोन ठिकाणी नाव दिसत आहे, तर फोटोही मॅच होत आहे। फोटो मॅच करावं लागेल आपल्याला। जसं आता 7 प्रभाग क्रमांक 7 म्हणजे वार्ड क्रमांक 7 मध्ये सिरियल नंबर 7153 याच्यावर आपण चेक करतो तर हा एक फोटो दिसत आहे। त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 6 मध्ये 6 नंबरच्या वोटर लिस्टमध्ये चेक केलं तर सिरियल नंबर 24,619 याच्यामध्ये हे एक फोटो आहे। हे फोटो मॅच होत आहे, ह्या दोघांची फोटो मॅच होत आहे। म्हणजे हे यांचं नाव दोनदा आलेलं आहे। दोनदा आलेला आहे। मग यांचं फिजिकल चेकिंग BLO त्यांच्या घरी जातील आणि त्यांना विचारतील की तुम्हाला कुठं मतदान करायचं। बिलकुल बिलकुल। आणि काही ठिकाणी मिसमॅच न होत फक्त नावाचा साधर्म्य असतो, मग एकच नावं 2-3 लोकांची असू शकतात, असंही सापडतंय का? बिलकुल। आणखी एक मिसमॅच आम्हाला सापडलेलं आहे। जसं आता हे नाव आहे प्रकाश भीमराव बोबडे, हे वार्ड नंबर 2 आणि वार्ड नंबर 35 ह्या दोन ठिकाणी हे शो होत आहे। वार्ड नंबर 2 मध्ये मी सिरियल नंबरवर चेक केलं आहे 31,987, तर याच्यावर मला हा एक फोटो सापडला। आणि वार्ड नंबर 35 मध्ये सेम नावांनी पण फोटो डिफरंट आहे। म्हणजे हे दोन वेगवेगळे व्यक्ती आहेत। मग हे दोन वेगळे व्यक्ती असं आम्ही शो करत आहोत। हे सर्व तरुण तरुणी दिवस रात्र या ठिकाणी मेहनत करतायत आणि निवडणूक पारदर्शक व्हावी, मतदानाचा प्रत्येकाचा अधिकार जो आहे तो कायम राहावं, मात्र कुठेही बोगस मतदान होणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेतली जाते आणि त्याचाच एक उदाहरण आपल्याला नागपूर महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। नागपूर शहरामध्ये 95,292 दुबार मतदार आहेत। त्यापैकी 36,000 मतदारांची पडताळणी ही झालेली असून उर्वरित 59,000 मतदान हे मतदान केंद्रावरती आल्यास त्यांचं मतदान केंद्रावरच हमीपत्र भरून घेतलं जाईल की ते इतरत्र दुसरीकडे मतदान करणार नाहीत, असं नागपूर पालिका आयुक्त अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।